जी माहिती आहे ती माहिती आम्हाला प्रेक्षकांसाठी द्या. आदेश आदेश. मी महेंद्र योगी विश्वनाथजी, गुरु योगी श्यामनाथजी, गुरु दादी कालवनाथ सोनारी, अखिल भारतीय श्री क्षेत्र नवनाथ जोंडी, गुरु गोरक्षनाथ आखाडा, कालवडी देवस्थान, नापावाडी. ही 800 वर्षापूर्वीचं देवस्थान आहे. पुरातन स्वयंभू देवस्थान आहे आणि नवसाला पावणारं देवस्थान आहे. पण तांबे पितळाची नगरी होती. त्या टायमाला विक्रमदत्त तिथे राजा होते आणि भरतरीनाथ त्यांचे भाऊ होते. विक्रमदत्त राजाने भरतरीनाथाला 900 एकर जागा दान दिलेली होती. त्या काळापासून हे परंपरा चालत आलेली. अखिल भारतीय श्री क्षेत्र नवनाथ हे बंद करायचं. अखिल भारतीय श्री क्षेत्र नवनाथ जोंडी, गुरु गोरक्षनाथ आखाडा, हरिद्वार आमच्या या ट्रस्टच्या माध्यमातून इथं सर्व काम चालतं. आणि दर 12 वर्षांनी आमच्या नाथ संप्रदायाचा कुंभमेळा भरतो. कुंभमेळ्यामध्ये 2 राजा निवडल्या जातात. एक कर्नाटकमध्ये निवडलं जातं आणि एक आपल्या महाराष्ट्रामध्ये निवडलं जातं. म्हणजे दोन झुंडी होतात. एक झुंडी आपल्या नगर जिल्ह्यातून सोनारीला जाते आणि दुसरी झुंडी असते ती कर्नाटकला जाते. 6 महिने 19 दिवस हा झुंडीचा पडाव असतो. झुंडी जेव्हा पूर्ण होती, राजाला पटाभिषेक होतो, तेव्हा काशीचं पाणी, आमच्या बारवाचं पाणी आणि सोनारीच्या बारवाचं पाणी सफेद दुधावाणी होतं. दुधावाणी पाणी झाल्यानंतर नाथ संप्रदायाचा जो परिक्रमाचा जो महाकुंभ असतो तो पूर्ण झाला असं याची पावती असते. महाराज या ठिकाणी जी बारव आहे ती बाजूला आपल्याला दिसते ती बारव, याचं पण खूप असं वैशिष्ट्य आहे, खूप असं महत्त्व आहे. त्या संदर्भात अधिक माहिती. ही अहिल्याबाई होळकरांनी एका रात्रीमध्ये बांधलेली. त्यांना दैवदृष्ट दिलं महादेवाने. त्यांनी सांगितलं का अशा रूपाने आम्ही इथं आहे आणि आम्हाला तू या बारावामधून काढ. मग त्यांनी अहिल्याबाई होळकरांनी एका रात्रीमधून हे बाराव काढलेले. बारावामधून वर शिवलिंग घेते, जुनं पुरातन शिवलिंग आहे. ते खाली होतं, आम्ही ते वर आणले लोकांना जाता येणं. या बारावाचं पाणी बी जे आहे ते खूप रहस्यमय पाणी आहे. इथं खरूज नाईटा, बाहेरची काही बाधा वगैरे झालेला असतं, अंगरोग झालेला असेल, या पाण्याने पूर्ण बरा होतो. शासनाने याच्याकडे लक्ष द्यावा आणि याचं शोभीकरण आणि दुरुस्तीकरण करावा असं मी शासनाला विनंती करतो. कारण की हे जगाच्या लोककल्याणासाठी आहे. हे तीर्थक्षेत्र आहे. शासनाचं याचं लक्ष नसल्यामुळं ते दुर्लक्षित झालं. म्हणजे गंगा गोदावरी महाभागी महापातक नाशिक, गोदाने महादुराती, गोदाने महापाप जाती, गोदा सुमरून सर्व किल्पिश दूर होती. आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सर्वात जवळ गोदावरीजवळ बारव असेल तर ते आपलं नापावाडीच्या कालगणाचं जवळचं हे बारव. या बारावामध्ये जसं सर्व नद्यांचं पाण्याचं उगम होतं तसं या बारावामध्ये सुद्धा या नद्यांच्या पाण्याचा उगम होतो. आणि इथलं जे देवस्थान आहे हे नवसाला पावणारं खूप जागृत देवस्थान आहे. माझ्या 12 वर्षाच्या काळामध्ये मला इथे असे अनुभव आले का शक्याला अशक्य, शक्याला ना अशक्य करणारं असं देवस्थान आहे. इथं जो बी कोणी देवाजवळ आला आणि त्यांनी नवस केला त्याचा पूर्ण झाला असं मला 12 वर्षामध्ये कधी पण आठवलं नाही. रोज रात्री 12 वाजता देवाची इथं कालभैरवनाथ, जोगेश्वरी या 12मधून सोनारीला घेऊन येतात आणि इथून जिथं देवस्थान आहे आपले तारकासला झालं, बिरोबा बंद झाले, सर्व जेवढे 12 देवस्थान आहे भैरवनाथाचे हे फिरून वापरच्या 3:15 वाजता पहाटे आपल्या देवस्थानावर सोनारीला जातात. आणि या देवस्थानाचं एक महत्त्व असं काहीच्या विभूतीमध्ये आणि त्या भूमीमध्ये, ज्याला देवभूमी म्हणतो, या भूमीमध्ये काही बी नसताना तंत्र मंत्र जादू टोणं काही नसताना फक्त भैरवनाथाची काल भैरवनाथ अष्टक वाचून 11 वेळा विभूती घेऊन घरी गेल्यानंतर ते विभूती आपल्या सर्वांनी लावल्याने आणि सर्व घरामध्ये फुगल्याने, सर्व घरामध्ये हे केल्याने आपल्या घराचं दुःख, दारिद्र्य, भय हे सर्व नाश करतो. भैरवनाथाचा अर्थ काय? जो भरभराटी करतो, भरणपोषण करतो आणि भयनाशन करतो. त्यांनी सांगितलं दर्शन पिला तसं पर्शनम पापनाशनम अघोर पाप संवाराने एक बिलो शिवार्पण. देवानी सांगितलं मला तुझे करोडो काहीच नको, एक बेल जरी तुम्हाला भक्तीने वाहिले ते 1.25 लाख बेलासारखं आहे. म्हणून देवानी सांगितलं की कुठं न जाण्यासाठी तुला जर नाही कुठं मार्ग भेटत असेल तो काय म्हणत. जिथं सर्व दरवाजे बंद होता तिथं हे सर्व दरवाजे खोलणारा असा एकच देव आहे ज्यांनी काळावर जो विजय पावलेला आहे तो असा आमचा कालभैरवनाथ महाराज आहे. बोल कालभैरवनाथ महाराज की जय. महाराजाचा या ठिकाणी जी बारव आहे तिची खूप दुरावस्था आली. त्याचबरोबर तुम्ही आता सांगितल्याप्रमाणे भाविकांनी या ठिकाणी जे पाणी अमृत आपण त्याला म्हणू तर त्याच्यापासून अनेक असाध्य आजार बरे होतात. ते भाविकांना कसं मिळणार? तर माझी शासनाला विनंती, शासनाने याच्याकडे लक्ष द्यावं. आमच्याकडून जसं जेवढं होईल तेवढं आम्ही भाविकांसाठी खाली उतरून बारवून आमच्याकडे महाराज लोक असतात ते भाविक आले की त्यांना भाविकांना बादलीने पाणी काढून देतात, बाटल्या भरून देतात, तीर्थपोच करतात. पण आमची शासनाकडे एकच विनंती आहे तर शासनाने याच्याकडे जे तीर्थक्षेत्र आहे आता जेवढे नगर जिल्ह्यामध्ये तीर्थक्षेत्र दुरुस्त झाले पण हे तीर्थक्षेत्र सगळ्यात मोठं आहे. नगर जिल्ह्यामध्ये कुलदैवत म्हणजे आपण घरामध्ये दुरच देवत असतात एक खंडोबा, भैरोबा आणि आपली कुलस्वामिनी
मग आपल्या नगर जिल्ह्यात ते सर्वात मोठं भैरवाचं देवस्थान आहे. या देवस्थानाकडेच आपल्या शासनाचं दुर्लक्ष आहे. तर माझ्या सर्व नगर जिल्ह्यातल्या सर्व भाविक भक्तांना आणि काळ भैरवनाथाच्या भक्तांना विनंती आहे का तुम्ही सर्वांनी याचा पाठपुरावा करून या बारवाकडे लक्ष द्यावं आणि या बारवाची सर्वांना उपयोग पडावा अशी शासनाच्या दरबारी माझी विनंती आहे. अखिल भारतीय श्री क्षेत्र रघुनाथ झुंडी गुरु गोरक्षनाथ आखाडा कालभैरवनाथ देवस्थान नापावाडी. इथे जे गोरक्षनाथ धुना आहे, हा धुना प्रथम पीर जे होते बाबा भरतरीनाथ 800 वर्षापूर्वी तवाचा धुना आहे आणि सिद्ध धुना आहे. जे आपण नाथ संप्रदायामध्ये धुनी पाणी सिद्धो की वाणी, आसमान की बात सिर्फ सिद्धो नाही जाणी. तर या धुनीमधलं जे रहस्य आहे आणि जी विभूती आहे ती अनंत विभूती म्हणजे अमृतासारखी. लगी राग भोजा पाक अलग निरंजन तुही माई तुही बाप. ज्यांनी या भक्तिभावनाने जी विभूती लावली, जसे साईबाबाने सांगितलं की आप जिस निगाह से मेरे ओर देखोगे आप मैं उसके आप उस निगाह से आपको देखूंगा. तसं या पाण्याचा दृष्टिकोन ज्याचा असन तसा भाव तसा देव. तसं या विभूती संजीवनी आहे आणि या विभूतीचा अनुभव मला पण खूप आलेला आहे. कारण मी 12 वर्षामध्ये जे बी कोणाला विभूती आमच्या दोन्ही पोच केली असेल त्यांनी भगवंतांनी त्याचं संकट टाळलं, त्याचं कार्य सिद्ध केलं आणि त्याच्या घरामध्ये भरभराटी आणि यश नांदायला लागला असा आमचा अनुभव आहे. बोल गुरु गोरक्षनाथ महाराज. आज आपल्या आश्रमामध्ये काय काय उपक्रम साजरे होतात? वर्षभरामध्ये तो 5 उत्सव साजरे होतात. सर्वात पहिले आता 29 तारखेला गुरुपौर्णिमा येणार. गुरुपौर्णिमा झाल्यानंतर धर्मनाथ बीज येते. काल भैरवनाथ यात्रा असते आमची ग्राम यात्रा. मग कार्तिक पौर्णिमेला आमचा सर्वात मोठा जो उत्सव असतो बाबाचा जन्मोत्सव असतो. कार्तिक पौर्णिमेला असतो. काल भैरवनाथ जयंतीच्या टायमाला त्याची खूप मोठी सांगता असते आणि 7 दिवसाचा सप्ताह असून 7व्या दिवशी काला असण्याची समाप्ती असते. त्याच्यानंतर जे साधू संत येतात आमची जी झुंडी म्हणतात, जे साधू लोक फिरत असतात ते आल्यावर होतो तो पण एक खूप मोठा उत्सव होत असतो. वर्षामधून ते एकदा ऑडिट करायला इथे येतात आपल्यावर आणि काय दुरुस्ती पाणी वगैरे काय देखील आली आणि काय याचा प्रगती झाली ते पाहण्यासाठी येतात. तेव्हा पण एक छोटीशी यात्राच्या स्वरूपात कार्यक्रम असतो.